श्लोक 71. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभालोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणा. अर्थ, श्रद्धायुक्त व निर्मत्सर होऊन जो कोणी हा संवाद ऐकेल तोही पापापासून मुक्त होऊन पुण्यवान लोकांना प्राप्त होणाऱ्या शुभ लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल, असे भगवंत सांगत आहेत. आणि याच श्लोकाचे ज्ञानदेवांनी पुढील 2 ओव्यात जणू काही सर्व सारच सांगितलेले आहे. ज्ञानदेव म्हणतात, सर्व मार्गी निंदा सांडुनी आस्था पैशुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. ओवी क्रमांक 1529. तयाचे श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी, होती ना तव उठा उठी पळेची पाप. 1530. विवरण: वरील श्लोक अथवा ओव्या वाचल्या तर आपल्याला ती जरा अतिशयोक्तीच वाटेल, पण खरे तर ते तसे नाही. कारण गीता नुसती ऐकून उपयोगी पडत नाही, तर त्याप्रमाणे त्याचे आचरणसुद्धा घडावे लागते. या श्लोकांमध्ये श्रद्धावान आणि निर्मत्सर असे अत्यंत महत्त्वाचे 2 शब्द आलेले आहेत. पैकी जो श्रद्धावान असेल तो यातील प्रत्येक गोष्ट नीट ऐकेल आणि ऐकल्यावर त्या वचनावर श्रद्धा असल्याने त्याप्रमाणे आपले आचरण करायला सुरुवात करेल. गीतेत सांगितल्याप्रमाणे आचरण करणारा नक्कीच उद्धरून जाईल आणि त्याला शुभ लोक प्राप्तसुद्धा होईल. आता यातील दुसरा महत्त्वाचा शब्द म्हणजे अनसूय किंवा निर्मत्सर. जो कोणाबद्दल कधीच असूया बाळगत नाही, जो कोणाचा मत्सर करीत नाही, तो माणूससुद्धा शुद्ध स्वच्छ मनाचाच असतो. तो कोणाचा द्वेष करीत नसल्याने कोणाशी कपटाने सुद्धा वागत नाही. तो सर्वांशी चांगले वर्तन ठेवतो. या दोन्ही गोष्टींचे पुण्यफळ त्याला आपोआपच प्राप्त होऊन तो शुभ लोक प्राप्त करतो किंवा उत्तम गतीला जातो, असे भगवंत सांगत आहेत. ज्ञानदेव पुढील ओवीत सांगतात, श्रवणे पाप जाती आणि धर्म धरी उन्नती, तेने स्वर्ग राज संपत्ती लाहेची शेखी. तो पै मज यावया लागी, पहिले पेणे करी स्वर्गी, मग आवडे तव भोगी, पाठी मजची मिळे. म्हणजेच गीता श्रवणाने पाप नष्ट होतात, धर्माची बुद्धी होते, धर्माप्रमाणे आचरण घडते. मग त्या योगे त्याला स्वर्गाचे सर्व प्रकारचे सुख, म्हणजे माऊली तर म्हणतात की जणू काही राज्यच प्राप्त होते. आणि मग परमेश्वराकडे जाण्यास निघालेला हा योगी पहिला मुक्काम स्वर्गात करून तेथील सर्व सुखे हवी तेवढीच भोगून अखेर तो परमात्मा पदाला जाऊन पोचतो. त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. गीता श्रद्धेने श्रवण करणाऱ्याला अशा प्रकारचे फल प्राप्त होते, असे भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.